नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये भूमी खूपच जास्त विचारात असते. तर इथे टेप रेकॉर्डमध्ये जी काही आता माहिती तिने ऐकलेली असते की 7 वर्षांपूर्वी तुम्ही लोकांनी जो काही गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच, असं त्याच्यामध्ये बोलणं रेकॉर्डेड असतं. आणि ते भूमी आणि आकाशने ऐकल्यापासून भूमी खूपच जास्त विचारात असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो अपूर्वा येते आणि भूमीला म्हणत असते की भूमी, मी जॉगिंगला जाऊन येते. तेवढ्यातच भूमी दचकते आणि मागे वळून अपूर्वाकडे बघते. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय गं भूमी, काय झालं? मला बघून तू एवढी दचकलीस का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, मी विचारांमध्ये होते आणि तेवढ्यात तू अचानक आलीस ना, तेव्हा मी दचकले, बाकी काही नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो का, बरं, काही हरकत नाही. भूमी म्हणते, तुझं काय, तू जॉगिंगला चालली आहेस का? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो, मी जॉगिंगला चालले, मला सवय आहे ना पहिल्यापासून, त्यामुळे मला तर जावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते की तुम्ही आता म्हणाल की काल हिचं लग्न झाले आणि आज ही सकाळी जॉगिंगला चालली म्हणून तुम्ही मला चिडवाल ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही, असं काही नाही आहे, मी तुला का चिडू, ते डिपार्टमेंट अथर्वचं आहे. त्यानंतर अपूर्वा म्हणत असते, नाही, तुम्ही काल मला किती चिडवलेत ना, ते माहिती आहे बरं मला. त्यानंतर इथे भूमी शांत शांत असते. अपूर्वा म्हणते, भूमी, काय झालं आहे, कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? नाही म्हणजे काल घरामध्ये आनंदाचा दिवस होता, काल आमचं लग्न झालं आहे आणि आज तुम्ही इतके टेन्शनमध्ये? तेव्हा भूमी म्हणते, नाही, काही नाही, थोडा विचार करत असते मी सकाळचा नाश्त्याला काय करू, तेवढंच, बाकी काही नाही, टेन्शन असं खरंच काही नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, नक्की ना? तेव्हा भूमी म्हणते, हो, नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो, भूमी, तुला त्याचंसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आहे, कारण आपल्या इथे प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं आवडतं ना, म्हणून. तेव्हा इथे आकाशने सगळ्यांसाठी आता क्रीम रोल आणलेले असतात आणि त्याचबरोबर इथे मावा ब्रेडसुद्धा आणलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ब्रेकफास्ट आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की अरे वा, म्हणजे आज सगळ्यांचा ब्रेकफास्ट लवकरच होणार आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे तुम्ही सगळं ज्या बेकरीमधून आणले ती तर आपली गणेश बेकरी ना, इथे बाजूला आहे ती? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो, भूमीला तिथूनच इथे ब्रेकफास्ट आणलेला आवडतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, पण तिथे तर सकाळ सकाळ खूप गर्दी असते. तेव्हा आकाश म्हणतो, हां, मग आता काय करायचं? आता बायकोला इथे खुश करायचं असेल तर तिला जे आवडतं ते आणायलाच हवं ना. आणि कसं आहे अपूर्वा, मी ऑफिसमध्ये जास्त वेळ असतो, भूमीला जास्त वेळ देता येत नाही, त्यामुळे मग सकाळी उठून असा थोडा वेळ बायकोला द्यावा लागतो, तेव्हाच इथे सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करता येतात ना, बरोबर की नाही भूमी? त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणते, अरे वा, म्हणजे आता मलासुद्धा बलदेवला जास्त वेळ देता येणार नाही आहे, मलासुद्धा लवकर उठून त्याच्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल, नाही का? तेव्हा भूमी म्हणते, का? तेव्हा अपूर्वा म्हणते, का म्हणजे? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही, मी असंच विचारलं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता बोलत असताना भूमीच्या चेहऱ्यावरची भीती अपूर्वाला स्पष्टपणे दिसत असते. त्यानंतर अपूर्वा म्हणते, बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मला जॉगिंगला जावंच लागेल. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, पण भूमी, तुला जर माझी काही मदत हवी असेल तर किचनमध्ये मदत करून मग मी जाईन ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, तुझं नवीन लग्न झालं आहे आणि तसंही नव्या नवरीने लगेच कामं वगैरे करायची नसतात, पण तुझ्या आता प्रोफेशनचा भाग आहे म्हणून तुला जॉगिंगला जायचं आहे तर तू जा, कामाकडे मी आहे ना लक्ष द्यायला, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस या गोष्टीचं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बरं ठीक आहे, मला उशीर होतोय, मी निघते. त्यानंतर अपूर्वा आता जॉगिंगला गेलेली असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे अपूर्वा जात असताना ती मध्येच थोडा वेळ थांबते आणि म्हणत असते की आकाश आणि भूमी दोघेजणं इतके का घाबरले होते. त्यांच्याकडे बघून असं वाटलं की ते दोघेजणं माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. भूमी तर खूपच जास्त घाबरली होती. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होतं की ती पोलिसांच्या सायरनला खूप जास्त घाबरते. कारण मगाशी बोलत असताना इथे तिला एक फोन आलेला असतो अपूर्वाला आणि तिने आपल्या मोबाईलची रिंगटोन हे आता पोलिसांचं जे सायरन असतं गाडीचं ते वालं ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता भूमी आणि आकाश दोघेही त्या सायरनच्या आवाजाने घाबरतात
आणि त्यामुळे आता अपूर्वाला ते आठवत असतं की भूमी इतकी का घाबरली. तेवढ्यातच अपूर्वाच्या हातामध्ये असलेला मोबाईल एक माणूस खेचून घेतो आणि तो घेऊन आता पळायला लागतो. तेव्हा इथे अपूर्वा आपला मोबाईल त्याच्या हातातून घेण्यासाठी त्याच्या मागे मागे पळत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, भूमी एक मिनिट, हे काय करतेस तू? तू माहिती आहे का, तुझ्या चेहऱ्यावरती भीती सतत दिसत असते. अगं, या घरामध्ये ती अपूर्वा आता राहणार आहे, त्यामुळे सतत तुझ्या चेहऱ्यावरची ही भीती दिसली तर ती तुला प्रश्न विचारणार, अगदी खोलात जाऊन प्रश्न विचारेल ती तुला. त्यामुळे कितीही मनामध्ये भीती असली तरीसुद्धा चेहऱ्यावरती दिसता कामा नये. तेव्हा इथे आकाश आता भूमीला समजावून सांगत असतो की मनामध्ये कितीही भीती असली तरी चेहऱ्यावरती दिसता कामा नये, नाहीतर त्या अपूर्वाला आपल्यावरती संशय येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व आणि मानसी दोघेही जण आलेले असतात. तेव्हा अथर्व म्हणतो की ते काय तिकडे आहे, आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आकाश मात्र घाबरतात. जेव्हा अथर्व म्हणतो ते काय त्या कोपऱ्यामध्ये आहे, तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, काल आपण सगळीकडे शोधाशोध केली, त्या दारामागे केली का? टेप रेकॉर्डर तिथे तर आणून ठेवला नसेल ना? तेव्हा इथे भूमी पण घाबरते. ती पण आता दारामागे बघत असते की अथर्वने नेमकं काय दाखवलं, ते काय तिकडे आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता दाराच्या मागे कानातलं असतं आणि ते अथर्वला सापडतं. तो म्हणत असतो की मनू, हे काय आहे सांग बरं, कानातलंच आहे ना तुझं? तेव्हा मानसी म्हणते, हो रे, आता मला काय माहिती तिथे पडलं असेल, काम करताना पडलं असेल ना तिथे. तेव्हा अथर्व म्हणतो, मानसी, तुला या गोष्टी सांभाळून ठेवता आल्या पाहिजे ना. तेव्हा मानसी म्हणत असते, ठीक आहे बाबा, मी काय मुद्दामून पाडते का कानातलं, चुकून पडलं असेल ना. तेव्हा ती आता कानातलं घेते आणि ते दोघे जण बाहेर जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेही घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा त्या माणसाच्या मागे मागे धावत आलेली असते. त्याने धावण्यामध्ये अपूर्वाला हरवलेलं असतं. आता त्याची अंगकाठी बारीक असल्यामुळे तो कुठेतरी पटकन सटकतो आणि लपून बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे एका स्कूटीमध्ये एक लेटर आणि अपूर्वाचा मोबाईल दोन्हीसुद्धा ठेवून तो निघून गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला असं वाटतं की माझा मोबाईल हा तर पळून घेऊन गेला होता ना, मग तो इथे कसा काय ठेवला, आणि त्याच्याबरोबर एक लेटरसुद्धा ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की आम्हाला माहिती आहे तो आकाश महाजनला बर्बाद करण्यासाठी त्या घरामध्ये आलेले आहेस, त्यामुळे तुला आता एक काम करायचं आहे. तुला आकाशला कॉर्नर करायचं असेल ना, तर 7 वर्षांपूर्वी जे काही घडले त्याचा सुगावा लाव. 7 वर्षांपूर्वी जे काही घडले ते शोधायला लागलीस ना, की आकाश महाजनला बरोबर कॉर्नर करशील, असं इकडे त्या चिठ्ठीमधून सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश फोनवरती बोलत असतो. तेवढ्यातच तिथे भूमी येते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, त्या टॅटूवाल्या माणसाचा पत्ता आपल्याला सापडलाय. तेव्हा भूमी म्हणते, कसं काय? हे तू कसं शक्य केलंस? तेव्हा आकाश म्हणतो, मी आहे ना, त्या टॅटूवाल्या माणसाला फोन केला होता, कारण तो माझा मित्र आहे, त्याचंच ते टॅटू सेंटर आहे ना. तेव्हा मी त्याला तू तयार केलेलं टॅटूचा फोटो पाठवला आणि मी म्हणालो की असा टॅटू तुझ्या इथून कुणी काढून घेतला आहे का? तो म्हणाला की हो, 5-6 माणसांनी हा टॅटू काढून घेतलेला आहे. त्यामुळे त्याने त्या माणसांना आता सगळ्यांना एका ठिकाणी बोलावलं आहे आणि मी सुद्धा तिथे जाणार आहे आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चेक करणार. ज्याच्या हातावरती हा टॅटू असेल त्याला मी बघेन ना. आणि तसंही जो माणूस आपल्या इथे आला होता त्याची अंगकाठी कशी आहे ती तर आपल्याला माहिती आहे, कारण भूमी म्हणते त्या 5-6 माणसांमध्ये तू बरोबर त्या माणसाला ओळखणार कसं, तर त्याची अंगकाठी ही बारीक आहे, उंच आहे, हे आता आकाशला माहिती असतं. तेव्हा आकाश म्हणतो की त्याला ओळखण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. तेव्हा इथे आता आपण जरी त्या माणसांना ओळखत नसलो तरीसुद्धा त्या माणसाने आपल्याला बघितलं आहे, त्यामुळे मी त्याच्यासमोर गेल्यानंतर तो काहीतरी रिॲक्ट होईल आणि तिथे तो काहीतरी चूक करेल, म्हणजे त्याला पकडणं सोपं जाईल, असं आता आकाश भूमीला सांगतो. भूमी म्हणते, आकाश, मी पण येते तुझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, नको, तू माझ्याबरोबर येऊ नकोस. दोघेही घराबाहेर पडलो तर अपूर्वाला संशय येईल, त्यामुळे तू इथे थांब.
मी तिथे गेल्यानंतर तुला लोकेशन पाठवतो आणि जे काही घडतंय ते घरी आल्यावर सांगतोस ना, त्यामुळे तू येऊ नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे, तू जा, मी नाही येत. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा इथे त्या बाईला पुन्हा एकदा भेटायला आलेली असते. ती म्हणते का केलंस तू असं, सांग का केलंस तू असं. मी त्या आकाश महाजनकडून बदला घेणार आहे ही गोष्ट फक्त तुला माहिती होती ना, बाकी कुणालाही माहिती नव्हती. मग तरीसुद्धा हे लेटर मला कोणी लिहिलं, कुणाची हिंमत झाली, याचा अर्थ तू कुणाला तरी माझ्या मागोरी पाठवलेस का, सांग ना, माझ्या मागोरी पाठवलेस का तू कुणाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ती बाई आता गप्पच असते, ती काहीच बोलत नाही. तेव्हा ती काहीतरी वेगळंच आता शब्द बडबडायला लागते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, नाही गं, नाही, खरंच तू काहीच केलेलं नाही आहेस. मला असं वाटलं होतं इतक्या वर्षांमध्ये तुझ्यामध्ये काहीतरी थोडासा बदल झाला असेल, पण नाही, तुझ्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. चुकलं माझं. याचा अर्थ तू काहीच केलेलं नाही आहेस. तू माझ्या मागोरी कुणालाही पाठवलेलं नाही आहेस. मग हे लेटर कुणी लिहिलं असेल, म्हणजे माझ्या प्लॅनबद्दल कुणाला कळलं असेल. मला तर वाटलं होतं की मी आकाशला बर्बाद करण्याचा जो काही प्लॅन केला आहे तो कुणालाच कळणार नाही, त्यामुळे शांतपणे मी माझा बदला पूर्ण करेन. पण मला असं वाटतं आहे माझ्या प्लॅनबद्दल कुणाला तरी काहीतरी कळलं आहे, माझा प्लॅन लीक झाला आहे. त्यामुळे मला आता जे काही करावं लागेल ते शांतपणे करावं लागेल. पण याच्यामधून मला एक माहिती तर कळले की नक्कीच आता आकाशला कॉर्नर करण्यासाठी त्याची दुखरी नस मला पकडायचीच होती. त्यामुळे 7 वर्षांपूर्वी काय घडलं आहे हे आता शोधण्यासाठी मला ही चिठ्ठीच मदत करेल. पण जो कुणी हा माणूस आहे ना, ज्याने ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोचवले, त्याला लवकरात लवकर पकडावं लागेल. त्याशिवाय मला कळणार नाही की माझा हा वेल विशर आहे तरी कोण. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या माणसाने ती चिठ्ठी आणि मोबाईल ठेवलेला असतो तो माणूस आता येतो आणि म्हणत असतो की हे बघा, तुम्ही सांगितलेलं कामसुद्धा मी केलं. ती चिठ्ठी मी अपूर्वापर्यंत पोचवली. आता मी काय म्हणतो, पुढची स्टेप घेण्याची वेळ आता आलेली आहे. पुढे काय करायचं आहे ते फक्त सांगा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी आता टॅटूवाल्या माणसाने सांगितलेलं असतं की ती माणसं त्या ठिकाणी फिरत असतात टॅटू सेंटरच्या बाहेर. त्यानंतर जिथे जिथे आकाशला वाटतं तिथे तिथे आकाश येत असतो आणि काही लोकांचे हात चेक करत असतो, कारण त्याच्या इथे डाव्या हातावरतीच बोटावरती इथे टॅटू आहे. त्यामुळे तो प्रत्येकाच्या आता अंगठ्याकडे लक्ष टाकत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला ज्याच्यावरती संशय येतो तो बाजूबाजूने फिरत त्यांचे हात चेक करत असतो की हातावरती कुठे तो टॅटू दिसताय का. तेव्हा आकाश म्हणतो नाही, याच्या तर नाही आहे. त्यामुळे आकाश म्हणतो मी एक काम करतो, त्या गाडीच्या तिथे जाऊन आहे ना उभा राहतो, तिथून नजर ठेवतो, कोण माणूस मला त्या माणसासारखा दिसेल, त्या टॅटूवाल्या माणसासारखा, त्याला जाऊन मी इथे व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करेन. तशी त्याची अंगकाठी आता मला माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आकाश आता तेच करतो. गाडीजवळ जाऊन तो उभा राहतो आणि माणसांकडे आता बघत असतो, त्यांचं निरीक्षण करत असतो. गाडीजवळ उभा राहिल्यानंतर टॅटूवाला माणूस आपल्या बाईकवरून येतो आणि तो चहाच्या टपरीजवळ थांबलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तो इथे चहा मागत असताना त्याच्या हातावरील टॅटू आकाशला दिसतं. तेव्हा आकाश त्याच्या हाताकडे बघायला लागतो आणि म्हणतो हाच तो माणूस आहे आणि कपडेसुद्धा तसेच आहेत. ज्या कपड्यांमध्ये तो पळून गेला होता तेच कपडे त्याच्या अंगावरती आहेत. म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता तो माणूस चहा घेतो आणि चहा पिण्यासाठी उभा राहिलेला असतानाच प्रेक्षकांनो, इथे आकाश त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे जातो. आरशामध्ये आकाश त्याच्या मागे येतोय हे त्या माणसाला कळताच तो आता जोरात आपली गाडी मारतो आणि सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशच्या हाती लागण्याच्या आधीच तो टॅटूवाला माणूस गायब झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा फोन करते आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि म्हणत असते की ज्या माणसाने माझा मोबाईल चोरला होता त्याला लवकरात लवकर पकडा. ज्या ठिकाणी मी जॉगिंगला जाते त्या ठिकाणचं CCTV फुटेज चेक करा. तुम्हाला माहिती आहे ना मी कुठे जॉगिंगला जाते, तिथे तुम्ही जा आणि CCTV फुटेज चेक करा आणि तो माणूस कोण आहे हे लवकरात लवकर तुम्ही तपासामध्ये शोधून काढा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा ती चिठ्ठी वाचत असते. त्याच्यामध्ये आकाशबद्दल लिहिलेलं असतं की 7 वर्षांपूर्वी जे काही घडलं आहे त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा, त्या गोष्टीचा तपास सुरू करा.
तेव्हा अपूर्वा ती चिठ्ठी बघत असताना तिथे अभिषेक आलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय गं अपूर्वा? तेव्हा अपूर्वा ती चिठ्ठी लगेचच आपल्या बॅगमध्ये कोंबून ठेवते. तेव्हा त्या ठिकाणी बलदेव येतो आणि म्हणत असतो, काय गं अपूर्वा, माझा आवाज ऐकल्यानंतर तू काय बरं लपून ठेवलंस? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही रे, मी आणि लपून काही नाही ठेवलं आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, आता खोटं बोलू नकोस हा अपूर्वा, मी स्पष्टपणे बघितलं तुझ्या हातामध्ये एक कागद होता आणि माझा आवाज ऐकल्यानंतर तू लगेच त्याचा चोळामोळा करून तुझ्या बॅगमध्ये ठेवलंस. सांग बरं, ठेवलंस की नाही ते सांग. मला बघायचं आहे तू कागद कसला आहे. काय लपवतेस तू माझ्यापासून? अपूर्वा, तुला कोणी चिठ्ठी वगैरे दिली वाटतं. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव, तुला खरंच असं वाटतं की मला कुणीतरी चिठ्ठी दिली असेल? तेव्हा बलदेव म्हणतो, का नाही देणार? तू एवढी मोठी ऑफिसर आहेस, त्याच एवढी सुंदर आहेस, कुणीही सहज तुला चिठ्ठी देऊ शकतं अपूर्वा. तेव्हा अपूर्वा म्हणते, पण तसं काही नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, हो का? मग ती चिठ्ठी मला बघून तू लपवलीस का? मला बघायचं आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हे बघ, थांब 1 मिनिट, ती चिठ्ठी तुझ्यासाठीच आहे. माझ्या मनातल्या भावना मी त्या पेपरवरती लिहिल्यात ना. मला तुला सांगायचं होतं की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि म्हणून ती चिठ्ठी मी लिहिली होती. तेव्हा बलदेव म्हणतो, हो, पण आत्ताच्या जमान्यात चिठ्ठ्या कोण लिहितं? आणि ते सुद्धा आपण एका घरामध्ये राहत असताना. तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला समोरासमोर सांग ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, मला माहिती आहे, म्हणजे तुला ह्या गोष्टी ओल्डेस्ट वाटत आहेत, पण ओल्ड इज गोल्ड ना. आणि मला आवडेल तुला चिठ्ठीमधून माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला, म्हणून मी ते लिहिलं आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो ना, मग मला बघायचं आहे तू माझ्यासाठी काय लिहिलेस. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बलदेव, ती चिठ्ठी अर्धवट लिहिलेली आहे, अजून ती पूर्ण नाही झाली. मला पूर्ण करू दे, मग मी तुला देईन. तेव्हा बलदेव म्हणतो, आता ती तू पूर्ण कधी करशील, कधी तू मला देशील? तेव्हा अपूर्वा म्हणते, लवकरच देईन. आणि बलदेव, तुझी बायको इतकी सुंदर तयार झाली, तिला कॉम्प्लिमेंट द्यायचं सोडून तुला ती चिठ्ठी वाचायची आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही खरंच, पण खूपच सुंदर दिसतेस तू, फक्त एका गोष्टीची कमी आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, कुठल्या? तेव्हा बलदेव म्हणतो, कुंकूच्या. थांब, मी देवघरातून तुझ्यासाठी कुंकू घेऊन येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव बाहेर येतो आणि म्हणत असतो, अपूर्वा माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवते. आता नवीनच लग्न झालं आहे, आजचा पहिला दिवस आहे, म्हणून मी तिला खोदून खोदून काही विचारलं नाही. पण मला कळत होतं, चिठ्ठीबद्दलसुद्धा ती माझ्यासोबत खोटंच बोलली असं मला वाटलं आणि माझ्यापासून नक्कीच ती काहीतरी लपवते. सगळंच जर विचारलं असतं तर पहिल्याच दिवशी मी संशय घेतोय की काय, असं तिला वाटेल. कदाचित मी सुद्धा थोडा वेगळा विचार करू शकतो, असं आता बलदेव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की चिठ्ठी नक्की कुणी लिहिली असेल आणि अजून इथे आकाशचा कोण बरं दुश्मन आहे जो मला मदत करून पाहतोय. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की नक्की ही चिठ्ठी कुणी लिहिले माझ्यासाठी हे मला कळायला हवं आणि ही चिठ्ठी जपून ठेवते, म्हणजे अक्षर मॅच करायला माझ्यासाठी बरं पडेल. त्यानंतर प्रेक्षकांना अपूर्वा आपल्या टीमला फोन करते आणि म्हणते की रागिनी पटवर्धनाबद्दल मी माहिती गोळा करायला सांगितली होती, हो ना? मला त्यांच्याबद्दल सगळी माहिती हवी आहे. आता इथे रागिनी पटवर्धन चॅप्टर उद्यापासून सुरू, कारण आज माझी सुट्टी आहे, पण उद्यापासून मी जॉईंट होते. त्यामुळे उद्याच्या उद्या मला रागिनी पटवर्धनबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर. आता उद्यापासून रागिनी पटवर्धन चॅप्टर सुरू, असं आता अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे हवलदार जाधव म्हणत असतात की मॅडम, तुम्ही रागिनी पटवर्धनांबद्दल जी काही माहिती गोळा करायला सांगितली होती ती संपूर्ण माहिती गोळा केलेली आहे. तेव्हा इथे आता अपूर्वाला सगळी माहिती मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आता बाहेरून जेव्हा येतो तेव्हा त्याच्या गाडीवरती कुणीतरी येऊन जोरात बॅग टाकतं. तोच तो माणूस आहे. तो आपल्या इथे मालकाला म्हणालेला असतो की आता छोटे मोठे फटाके फोडून झालेत, आता बॉम्ब टाकायची वेळ आली आकाशच्या आयुष्यामध्ये, बॉम्ब. आणि तोच आता इथे बॅग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे हे आकाश जेव्हा चेक करतो तेव्हा रागिनीची ती साडी असते जी तिने मरायच्या दिवशी अंगावरती नेसलेली असते. ही तीच साडी असते जी आता त्या बॅगमध्ये असते. तेव्हा आकाश ती साडी बघतो आणि खूप जास्त घाबरतो. त्यानंतर आकाश ती साडी भूमीला दाखवतो आणि भूमीला म्हणतो, भूमी, तुला कळतंय का, तो माणूस फक्त आपल्याला घाबरवत नाही आहे, तर त्याने आत्याला ज्या दिवशी आपण तिला मारलं त्या दिवशी बघितलं सुद्धा.
कदाचित त्याने आत्ताची डेथ बॉडी बघितली आणि म्हणूनच ही साडी आत्याची त्याच्याकडे आहे ना, म्हणजे ती माणसं नक्कीच आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत असं आकाश आता भूमीला सांगत असतो.